आनंदनगर परिसरात कोणत्याही कागदपत्राशिवाय तसेच आगाऊ नोटिशीविना नागरिकांना विश्वासात न घेता नाल्याचे काम हाती घेण्यात आले आहे। आज प्रशासनातर्फे नागरिकांच्या घरावर जेसीबी चालवण्यात येत असल्याच्या विरोधात आनंदनगर दुसरा क्रॉस वडगाव येथे नागरिकांच्या वतीने आवाज उठवण्यात आला। गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाला व महानगरपालिकेला या समस्येबद्दल आमच्या वतीने कळविण्यात आले होते, मात्र पालिकेकडून नाल्याची सुरुवात आणि शेवट निश्चित न करता कामाला सुरुवात करण्यात आली आहे। याला आमचा विरोध असून कोणत्याही सरकारी कागदपत्रात या नाल्याची नोंद नाही आहे, असेल तर ती आधी आम्हाला दाखवा, मगच सर्वानुमते यावर योग्य ती कारवाई करा, असे येथील नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले आहे। नमस्कार, मी संतोष पवार। आमच्या गल्लीमध्ये आनंदनगरमध्ये इथं नाला घेऊन आलेला आहे। हा नाला तर इलिगल आहे, हा कुठलाच डॉक्युमेंट याच्यावर नाही आहे। आम्ही त्यांना सांगत आहे की तुमची लीगल डॉक्युमेंट घेऊन या। आम्ही 6 गव्हर्नमेंट डॉक्युमेंट सगळे काढलेले आहेत, पीटी शीट, 7/12 उतारा, कॉमन पीटी शीट, अनगोळ ग्रामीण नकाशा, ह्यामध्ये कुठंच नाल्याची नोंद नाही आहे। त्यासाठी आम्ही त्यांना हे विनंती करत आहे प्रशासनाला की तुम्ही सगळं लीगल डॉक्युमेंट घेऊन या, त्यानंतरच हा प्रॉब्लेम सॉल्व करा। हे असताना सुद्धा त्यानंतर महानगरपालिके कायदे 436A प्रमाणे तसंच कर्नाटक भू कायदे 192A प्रमाणे त्यांनी आम्ही 7/12 जे उतारे ओनर्स आहेत, ही आमची खाजगी जागा आहे। त्या खाजगी जागामध्ये आमची जेव्हा घरं नव्हते तेव्हा ते पाणी जात होतं। मग हे पाणी 2 इथं गटरी काढल्यानंतर गल्लीतनं ते पाणी जायचं बंद झालं आणि तो डेट पडला। तो डेट प्रवाह पडल्यानंतर जे आमचे 7/12 ओनर आम्ही आहे की नाही, तो आमची जागा वाटून घेतलेली आहे आणि त्या वाटून घेतल्यानंतर आता ह्यांनी ते पाणी जाण्यासाठी इथं नाला आणून ठेवलेला आहे। तर त्यांनी कायदेप्रमाणे ही कारवाई करायला पाहिजे होते आणि सेक्शन 436A आणि कर्नाटक भूमकाय 192A प्रमाणे त्यांनी आम्हाला नोटीस द्यायला पाहिजे होते। त्यानंतर आम्हाला कंपन्सेशन द्यायला पाहिजे होते। आमची भूमी त्यानंतर अक्वायर करून त्यानंतर आमच्या ह्याला JCB लावायला पाहिजे होतं। तसं न करता त्यांनी डायरेक्ट आमच्यावर हुकुमशाही पद्धतीनं लोकांचा दबाव किंवा ह्याच्या पद्धतीनं आमच्यावर दबाव येऊन आमची कंपाऊंड आमच्या घरावर JCB लावायचा प्रयत्न करत आहे। त्यासाठी मी प्रशासनाला विनंती करत आहे, हे सगळं तुम्ही थांबवा, आमच्याबरोबर मीटिंग बसवा। कॉर्पोरेशनवाले, इंजिनियरवाले, लोकप्रतिनिधी इथं यायला तयार नाहीत। एवढ्या लोकांची समस्या आहे, आम्ही लोकप्रतिनिधींना निवडून देतो, तर लोकप्रतिनिधी यायला पाहिजेत का नको? आम्ही ह्या गोष्टीसाठी 3 वर्ष झाले पळापळी करायला लागलो की बाबा डॉक्युमेंट दाखवा आणि हा प्रॉब्लेम जो आहे कुणाचाही त्रास न करता एक 5 फुटाचा करून आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करा। तेव्हा आम्ही अज्ञान होतो, आम्हाला हे माहिती नव्हतं की इथं नाला नाही म्हणून। आता नाला नाही म्हटल्यावर आमचे ते JCB कंपल्सरी ह्याच्यानं पाडल्यानंतर आमच्या गल्लीतल्या लोकांचा राग आलेला आहे, त्यांचा आत्मविश्वास कमी झालेला आहे आणि आमच्याबरोबर विश्वासघात झालेला आहे। म्हणून त्यांनी आता म्हणतात आमच्याकडे हा नाला नाही आहे तर आम्ही घ्यायचंच नाही। त्यांचा प्रश्न त्यांनी कसंही सोडू दे। ನಾ ಸುನಿಲ್ ದಂಡ್ಕರ್ ಅಂತ ನಾ ಆನಂದನಗರ್ ಸೆಕೆಂಡ್ ಕ್ರಾಸ್ದಾಗ ರೇವಾಸಿ ಅದೀನಿ। ಇಲ್ಲಿ ಏನು ನಡೀತಾ ಇದೆ, ನಾಲೆ ಅಂತ ಮಾತಾಡಿ ನಾಲೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಖರೀ ಇಲ್ಲೇ ನಾಲೆ ಇದೆ ಶಬ್ದ ಇಲ್ಲ ಮತ್ತು ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಪ್ರಕಾರ ಇಲ್ಲೇ ನಾಲೆ ಇಲ್ಲ। ಖರೀ ಇವರು ಜೋರು ಜಬರ್ದಸ್ತಿಲೆ ನಾಲೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಖರೀ ನಾಲೆ ಮಾಡಿದರೆ ನಮ್ದು ಫ್ಯಾಮಿಲಿದ ಭಾಳ ಅನುವಾತ ಆಗೋದೈತಿ ಮತ್ತು ಆ ಅನುವಾತಕ್ಕಿಂತ ಮೊದಲೇ ನಾವು ಮೆಹನತ್ ಮಾಡಿ ನಾವೇನು ಬಿಲ್ಡಿಂಗ್ಗಳು ಕಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಅದು ಬಿಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಅವ್ರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಖರೀ ಇದು ಬಿಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಅವ್ರ ಕಡೆ ಯಾವುದೂ ಥರದ ಪೇಪರ್ಸ್ಗಳು ಇಲ್ಲ। ಪೇಪರ್ಸ್ಗಳು ಇಲ್ಲದ ಇವ್ರು ಹೆಂಗೆ ಇಲ್ಲಿ ಗಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೋ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಇವರ ಪ್ರಶಾಸನದವರು ಮತ್ತು ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ದವರು ಮತ್ತು MLAದವರು ಎಲ್ಲರೂ ಬರಬೇಕು। ಆ ಥರ ನೋಡಿ ಎಲ್ಲರದು ನೋಡಿ PWD ಮಂತ್ರಿಯವರು ಅಥವಾ ಪಾಲಕ ಮಂತ್ರಿಯವರು ಬಂದು ನೋಡಿ ಅದೇನೈತಿ ನಮ್ದು ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು। ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಾಲೆ ಇಲ್ಲಾಂದರೆ ನಮ್ಮ ಹದ್ದಿ ಒಳಗಿಂದು ನಾಲೆ ಹೋಗಬಾರ್ದು, ಹಿಂಗೆ ನಮ್ದು ಓನಿದ विनंती ऐती। नमस्कार, मी महेश सुभेदार, आनंदनगर सेकंड क्रॉसचा रहिवासी। आता ते काय झालं त्या दिवशी, आता हा नाला इलिगली आहे, त्यांना आम्ही किती दिवस झालं डॉक्युमेंट दाखवा, नंतर तुम्ही नाला चालू करा। आमचं कशाचे आम्ही पहिलाही त्यांना बोललो डॉक्युमेंट दाखवा नंतर नाला करा। आम्ही पहिला त्यांना निवेदन दिलेलो की हा नाला करा म्हणून 5 फुटाचा करून, कारण त्यावेळेला आम्हाला माहीत नव्हतं की हा नाला इथून आहे का नाही। जेव्हा आम्हाला समजलं की इथून नाला नाही तेव्हाही आम्ही म्हटलो की 5 फुटाचा करा असं मी त्यांना बोललो। नंतर आमच्या गल्लीतल्यांना सगळ्यांना हा नालाच नको आहे तर सगळ्यांना त्यांनी तोडफोड करालेत। आमच्याही घरी त्यांनी कंपाऊंड आम्हाला माहीत नसताना त्यांनी डायरेक्ट JCB लावून पाडून टाकले। आमच्या आई 3 घरात असताना आम्हाला माहीत नसताना येऊन त्यांनी JCB पाडून टाकले आणि आम्हाला हा नाला नको आहे। आमच्या इथं नाला जर नाही आहे तर आम्हाला हा नको आहे नाला इथं। तुम्ही पहिला आम्हाला डॉक्युमेंट दाखवा, कॉर्पोरेशनची मीटिंग करा, आम्हाला सगळे तुम्ही दाखवा तर कागदपत्र, त्याच्यानंतर नाला तुम्ही चालू करा। पहिला आमची जागा होती, शेत होतं आमचं, आम्ही शेतात तिथे घर बांधलोय आणि आमचा तिथे नाला पिला काही नव्हतं
आणि आता त्यांनी नाला म्हणून करतो म्हणून यायलेत. आता आमच्या जाग्याबरोबर आम्ही सगळं बांधलो आहे आणि आता त्यांनी पाडवाला येऊल्यात. कसं करणार बघा ते आता. नाला नसताना नाला करू शिवल्यात आहे. कसं करायचं, जबरदस्ती करायले. हां, त्यांची कागदपत्र त्यांनी दाखवून देत करायला येणार असतील तर. आणि आम्हाला नोटीस यायला नाही, त्यांनी भरपाई द्यायला पाहिजे. आता आमची घरं कसं पाडू त्या त्यांनी